ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि डोंबिवली परिसरात 10 अनधिकृत शाळा सुरू असल्याचे उघड झाले असून शिक्षण विभागाने पालकांना अशा शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन केले आहे। या शाळांकडे शासनाची कोणतीही अधिकृत मान्यता नसतानाही सीबीएसई, आयसीएसई किंवा आयबी बोर्डाशी संबंधित असल्याचा भास निर्माण करून पालकांची दिशाभूल केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। गेल्या काही काळात इंटरनॅशनल आणि ग्लोबल अशा नावांचा वापर करून अनेक खासगी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत। आकर्षक जाहिराती आणि आधुनिक सुविधांचे आमिष दाखवून पालकांना आकर्षित केले जात असले तरी प्रत्यक्षात या शाळांकडे आवश्यक परवानग्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे। शिक्षण विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे। प्रशासनाने पालकांना स्पष्टपणे सांगितले आहे की मुलांच्या प्रवेशापूर्वी संबंधित शाळेची मान्यता, नोंदणी, कागदपत्रे आणि शिक्षण मंडळाशी असलेली संलग्नता तपासणे अत्यंत आवश्यक आहे। अन्यथा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ शकतात। तसेच अशा अनधिकृत शाळांवर कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे। एकूणच वाढत्या स्पर्धेच्या काळात गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहणे गरजेचे असून पालकांनी सजग राहूनच निर्णय घ्यावा असे शिक्षण विभागाने केले आहे।